चालू आहे, तर मग पेमेंट कधी होणार, अटेंडन्स कधी लावणार ते, या सगळ्या गोष्टी आहेत सर. याच्यासाठी हे आंदोलन आम्ही 3 दिवसापासून करत आहोत. तेलंग सर, तुम्ही 2 मिनिटं प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत संपर्क साधावा. मला 1 मिनिटं थोडंसं अर्जंट काम आलेलं आहे. आपण प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत थोडंसं सविस्तर भूमिका मांडावी एकदा. ठीक आहे सर. मी 1 मिनिटामध्ये तुम्हाला रिजॉइन करतो. ओके. आणि रिजॉइनिंगची प्रोसेस फास्ट होईल. फक्त 2 मिनिटाचा वेळ द्या. ओके सर. या ठिकाणी आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपोषण आहे. रविवार असून सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता प्रशिक्षणार्थी बसून आहेत आणि प्रशिक्षणार्थ्यासोबत या ठिकाणी महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष आठवले मॅडम आहेत, नेहा मॅडम आहेत, स्मिता गायकवाड आहेत, साईप्रसाद जळपतराव सर आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी गायकवाड सर आहेत. अशा अनेक प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपोषणस्थळी उपस्थित आहेत. सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की 11 महिन्यानंतर आम्ही जे काही बेरोजगार होणार आहोत, सरकारने आम्हाला ज्या वेळा गरज होती निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या आणि आमचा लगेचच लाडका भाऊ म्हणून आम्हाला ज्या आस्थापनेवर रुजू केलं, आस्थापनेवर रुजू करत असताना सरकारनं आश्वासनं दिली. सरकारच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब यांचे सर्वांचे व्हिडिओ आहेत की त्यांनी सांगितलं की ज्या आस्थापनेमध्ये महाराष्ट्र हा देशातलं एकमेव राज्य आहे की ज्यामध्ये आम्ही प्रशिक्षणार्थी लाडका भाऊ म्हणून घेतोय आणि 10,000 रुपये त्यांना मानधन देतो आणि ज्या ठिकाणी ते प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी रोजगार देऊ. हे आम्ही म्हणत नाही, सरकारमधले आज उपमुख्यमंत्री असलेले पूर्वीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सांगितलं. त्यानंतर डेप्युटी सीएम असलेले अजितदादा पवार सुद्धा म्हणाले की आम्ही लाडका भाऊ आणलाय. त्यानंतर आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही लाडक्या भावांना वाऱ्यावर सोडणार नाही, लाडका भाऊ आमच्या सोबत आहे. जसं लाडक्या बहिणीचं काम चालू आहे तसंच आम्ही लाडका भाऊ म्हणून सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना त्याच आस्थापनेवर जॉईनिंग देऊ, अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन देऊन निवडणुका संपल्या. निवडणुका संपल्यानंतर सरकार भरघोस मतानं लाडक्या भावांच्या मदतीनं, लाडक्या बहिणीच्या मदतीनं सरकार सत्तेमध्ये गेल्यावर सरकार जाणीवपूर्वक या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांकडे, लाडक्या भावांकडे असेल किंवा लाडक्या बहिणींकडे असेल, दुर्लक्ष करण्याचं महापाप हे सरकार करत आहे. आणि सरकारला एक इशारा आहे नांदेड प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीनं, येणारा काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे, महानगरपालिकेचा आहे. त्यामध्ये हा प्रशिक्षणार्थी तुम्ही 1,34,000 लोकांना जॉईनिंग दिलेली आहे. लाडका भाऊ 1,34,000 जरी असला तर लाडक्या बहिणीची संख्या त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात 4-5 धरून चालली तर आम्ही 10 लाख 20 लाखाच्या घरामध्ये आहोत. तर आम्ही निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये सत्तेमध्ये असलेल्यांना दाखवून देऊ की हे जे काही पोरं आहेत, हे काही जे प्रशिक्षणार्थी आहेत, ती उद्या इलेक्शनमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवण्याचं सुद्धा काम करतील. जर आम्हाला न्याय मिळाला नाही, 11 महिन्यानंतर जर बेरोजगार ठेवण्याचं महापाप या सरकारनं केलं तर निश्चितपणानं आमचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आमची पोरं रस्त्यावर येतील आणि आपल्या गाड्या अडवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी पोरं करतील. एवढं या ठिकाणी प्रशासनाला आमच्या आंदोलनाच्या वतीने सांगायचं आहे सर. एकंदरीत सर प्रशासनाचं सहकार्य सध्या कसं लाभत आहे आपल्याला? प्रशासनाचं अजिबात सहकार्य नाही. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना 1 महिन्यापासून तातडीचे निवेदन देत आहोत. एका पत्राच्या वरी कुठलीही कारवाई झाली नाही. माननीय जिल्हा अधिकारी महोदय हा जिल्ह्याचा बॉस असतो म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोत. त्यांनी एक पत्र काढून किंवा एक मीटिंग घेऊन या ठिकाणच्या सीओला, ईओला किंवा एम्प्लॉयमेंट ऑफिसरला बोलून एखादी मीटिंग करून त्यांना सांगितलं नाही की बाबा यांच्या रिजॉइनिंगचा प्रश्न काय आहे, त्यांना तात्काळ तुम्ही पेमेंट करा, कारण पेमेंट विना काम करणं शक्य नाही. अशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देणं अपेक्षित होतं. परंतु 1 महिन्यापासून साधारणतः ही चालढकल करणे चालू आहे. आणि ज्या विभागात आम्ही काम करतो त्या शिक्षण विभागाचे जे काही कर्मचारी आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम, टोलवाटोलीचं काम प्रशिक्षणार्थींसोबत चालू आहे. ग्रामपंचायत विभागामध्ये रिजॉइनिंग करण्यासाठी पैशाची मागणी करत आहेत. पैसे नाही दिले म्हणून रिजॉइनिंगचं काम थांबलं आणि आज घडीला 200 प्रशिक्षणार्थींना रिजॉइनिंग न देता त्या माणसानं थांबून ठेवलेलं आहे. तर आम्ही ज्या वेळेला ईओ साहेबांना भेटायला गेलो, सीओ साहेबांना, ऍडिशनल सीओ गिरी आहेत, त्यांना भेटायला गेल्यानंतर अतिशय उडवाउडीचे उत्तर देणं हे प्रशासनातले जबाबदार अधिकारी जर देत असतील तर सामान्य माणूस म्हणून किंवा सामान्य प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही कोणाकडे बघावं हा मोठा प्रश्न आहे. प्रशासनाचं कुठलंही सहकार्य या ठिकाणी होताना दिसून येत नाही. पैशाची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांची उद्या थेट जिल्हाधिकारी महोदयांकडे नावासह तुम्ही तक्रार करा, बाकी बघून घेऊ काय होते. बिलकुल साहेब.
आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे आता नावाची तक्रार करण्यासाठी उद्याला